आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आणीबाणी कालावधीत लोकशाहीकरिता लढा देताना बंदिवास सोसलेल्या व्यक्तींचा सन्मान होणे म्हणजे या सर्व सत्याग्रहींनी त्या काळात सोसलेल्या अनंत यातना व केलेल्या संघर्षाला आदरपूर्वक नमन आहे। सभागृहात आता उपस्थित असलेल्या सर्व आणीबाणी सत्याग्रहींमध्ये आजही तितकाच जोश आणि देशासाठी काहीही करण्याची इच्छाशक्ती दिसत आहे। हे आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी आज येथे केले। भारतामध्ये 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या कालावधीत घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना लोकशाहीकरिता लढा देताना मिसा DIR अंतर्गत सामाजिक व राजनैतिक कारणासाठी बंदिवास सोसावा लागला अशा व्यक्तींचा सन्मान यथोचित गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृह येथे अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। त्यावेळी ते बोलत होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीस आणीबाणीच्या काळात लढा देताना दिवंगत झालेल्या सत्याग्रहींना श्रद्धांजली वाहण्यात आली। तसेच आणीबाणीच्या काळात बंदिवास सोसावा लागलेल्या सत्याग्रहींचा अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणीबाणीच्या काळात बंदिवास सोसावा लागलेल्या व्यक्तींपैकी प्रातिनिधिक स्वरूपात अनिल भदे, अनुराधा जुवेकर, रमेश बेदमुथा यांनी आणीबाणी कालावधीतील आपले अनुभव येथे कथन केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सातनप यांनी केले। यावेळी त्यांनी आणीबाणी काळातील परिस्थितीविषयी सविस्तर माहिती दिली। भारताच्या संविधान स्वीकारलेल्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक औचित्याने अग्नी ॲक्टिव्ह गव्हर्नन्स नॅशनल इनिशिएटिव्ह तर्फे माझं संविधान माझा स्वाभिमान या शीर्षकाखाली अंतर्गत स्पर्धेचे उद्घाटन व अभियानाची सुरुवात आज राज्यभर करण्यात आली। या अभियानाचा उद्देश तरुणाईसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये संविधानातील मूल्यांची जाणीव, अभिमान आणि सक्रिय नागरिकत्वाची भावना निर्माण करणे हा आहे। ठाण्यातील टाउन हॉल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ कोटनाका येथे या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अग्नीचे संचालक निखिल पोहेकर यांनी केले। त्यांनी या अभियानामागील उद्दिष्ट स्पष्ट करत संविधानाचा सर्वांगीण अभ्यास का गरजेचा आहे हे अधोरेखित केले। स्पर्धेविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की agniindia.in या संकेतस्थळाला भेट देऊन त्या ठिकाणी संविधान विषयक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुंदर सोप्या भाषेत विश्लेषण केले आहे। ते ऐकायचे आहे व त्यावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवायची आहे। स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे, स्मृतिचिन्हे मिळणार आहेत। या उपक्रमाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम, निखिल पोहेकर, कुणाल कांबळे तसेच इतर प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, शिक्षक, विद्यार्थी व ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची विशेष आकर्षण ठरल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम। त्यांनी संविधान आज वाचणे का गरजेचे आहे यावर मार्मिक भाष्य करत सांगितले की नागरिक म्हणून आपल्याला संपन्न आणि सजग बनवण्यासाठी संविधानाचे नीट वाचन आणि समज आवश्यक आहे। स्वतःला या मोहिमेबद्दल आज कळलं आणि मला ही अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे असं वाटतं आणि ही तरुण पिढीपर्यंत पोहोचणं ही महत्त्वाचं आहे। त्यामुळे हा जो एक उपक्रम या निमित्ताने केलाय 25 जून आपण ही तारीख संविधान हत्या दिवस म्हणून आठवतो, तर मला असं वाटतं की या दिवशी मुलांना किंवा तरुणांना आपल्याला काय देता येईल, तर काय इतिहासात झालंय याच्यावर आपण त्रास करून घेणं किंवा त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा नवीन काय करता येईल हा विचार कुठेतरी अगदी मांडता आहे आणि म्हणून या संविधानाची ओळख करून देतात आणि एक स्पर्धा त्या निमित्ताने आयोजित केली, कारण तरुण पिढीला जरा त्यांच्या वयाचं होऊन सुद्धा आपण काहीतरी दिलं पाहिजे आणि म्हणून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि मला खात्री आहे की इथे उपस्थित सगळेजण या स्पर्धेत भाग घेतील। या निमित्ताने ही जागरूकता निर्माण होईल की आपलं संविधान काय आहे, आपलं संविधान काय सांगतं। आपण अनेकदा नुसतं वरवर येणाऱ्या बातम्यांवर आपली मतं मांडत असतो, बोलत असतो, पण त्याचा अभ्यास करणंही गरजेचं आहे, त्याची माहिती असणंही गरजेचं आहे आणि त्याची कुठेतरी एक ओळख करून देणं
ही घटना अतिशय मला महत्त्वपूर्ण वाटते आणि आज अग्नीच्या निमित्तानं तरुणांपर्यंत ते पोहोचतंय आणि त्या निमित्ताने अजून आज कदाचित 200 जण आहेत, त्याच्या पुढे अजून 2000-20,000 लोकांपर्यंत ते पोहोचेल. पण मुळात आपलं संविधान काय आहे, आपले हक्क काय आहेत आणि त्यानुसार त्या काही काळानुसार बदल करायला हवेत का, या सगळ्या गोष्टींवर नुसती चर्चा न होता त्याचा अभ्यास व्हावा आणि ते एक महत्वाचं काय म्हणूया आपण टूल म्हणतो ना आपण, तसं आपल्याकडे असलं पाहिजे. याची जाणीव आता या डिजिटल माध्यमामध्ये लोक जेव्हा फक्त एका हाताने इन्स्टा आणि FB नुसतं हे करत असतात, स्क्रोल करत असतात, त्यामध्ये त्यांना कुठेतरी या जाणीवांची ओळख करून देणं फार महत्वाचं आहे आणि ते खूप महत्वाचं काम अग्नीच्या माध्यमातून होतं आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांना सुद्धा खरं तर ही गोष्ट उचलून धरायला पाहिजे. आपण एखादी कॉन्ट्रोव्हर्शियल घटना ती खरी खोटी आहेच्या आधीच इतकी सगळीकडे पसरवतो आणि त्यावर भाष्य करतो, पण या ज्या खऱ्या गोष्टी घडतायत आणि ज्या भविष्यासाठी महत्वाच्या आहेत त्या गोष्टी सुद्धा लोकांपर्यंत त्याच वेगाने पोहोचायला हव्यात अशी मी आशा व्यक्त करते. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील कळवा येथील शांताबाई चव्हाण वय 40 या नाका कामगार महिलेच्या हत्येप्रकरणी विश्वजित राजेंद्र प्रसाद सिंग वय 30 आणि देवराज मदन कुमार या दोघांना अटक केल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली. यामध्ये 3ऱ्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले असून त्याची भिवंडीतील बाल निरीक्षण गृहात रवानगी केली आहे. या महिलेच्या अंगावरील काही दागिने आणि 5,000 रुपये चोरल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली. कळव्यातील कावेरी सेतू रस्त्यालगत बांधकाम चालू असलेल्या एका नवीन इमारतीमध्ये 14 जून 2025 रोजी शांताबाई या महिलेची हत्या झाली होती. शस्त्राने वार करून तसेच गळा आवळून तिचा खून झाला होता. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांची 3 पथके आरोपींचा शोध घेत होती. कळवा रेल्वे स्थानकापासून कुर्ला रेल्वे स्थानकापर्यंत एकूण 100च्या आसपास सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाची पोलिसांनी पडताळणी केली. स्थानिक रिक्षा चालक, हॉटेल व्यावसायिकांकडे चौकशी करण्यात आल्यानंतर 3 आरोपी असल्याची बाब यात आढळली. आरोपी परराज्यात पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची पथके बिहार राज्यातील खगडिया जिल्ह्यात गेली. त्यानंतर विश्वजित सिंग आणि देवराज कुमार तसेच 17 वर्षाच्या एका अल्पवयीन मुलाला सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे यांच्या पथकाने ताब्यात घेतले. 14 जून 2025 ला दुपारी 3:45 वाजण्याच्या सुमाराला कळवा पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की सीमा हाईट्स बिल्डिंग कावेरी सेतूजवळ कळवा स्टेशनजवळ त्या ठिकाणी एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावर एक महिला जखमी अवस्थेत बेशुद्ध पडलेली आहे. त्यावरून आमची टीम त्या ठिकाणी रवाना झाली
मी, त्यानंतर त्याचप्रमाणे कळवा पोलीस स्टेशन सिनियर PI अशोक उत्तेकर, PI गायकवाड, नावडे, त्यानंतर त्यांचे तपासणी पथकाचे इतर अधिकारी, अंमलदार आणि त्यानंतर पाहिलं जखमी अवस्थेत महिला त्या ठिकाणी मिळून आली. तिला तात्काळ तिथून हलवलं आणि शिवाजी हॉस्पिटल कळवा या ठिकाणी तिला दाखल केलं असता त्या ठिकाणी त्याला मयत घोषित केलं. घटनास्थळाचं ज्यावेळी आम्ही तपासणी केली तर त्या ठिकाणी आम्हाला 2 चाकू त्या ठिकाणी मिळून आले आणि त्यावरून त्या महिलेचा खून झाला आहे हे आम्हाला त्या ठिकाणी निष्पन्न झालं. त्यानंतर तपासामध्ये त्यामुळे हॉस्पिटलमध्ये तिचं ज्यावेळी पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्यावेळी तिच्या मानेवर, पोटावर 30 आतराच्या जखमा आढळून आल्या आणि त्या जखमामध्ये तिचा मृत्यू झाल्याचं कळालं. तपासामध्ये त्या बाईचं नाव शांताबाई सुरेश चव्हाण, वय 40 वर्ष असं आढळून आलं आणि ती त्याच परिसरात राहायला होती आणि मजुरीचं काम करत असे. तर ती मजुरी काम करायला कळवा नाक्यावर वगैरे थांबायचे आणि तिथून त्यांना पुढं ह्या 14 तारखेला त्या ठिकाणी गेले आणि पुढे त्यांचा हा प्रकार झाला होता. अशा प्रकारे मयत महिलेचा कोणी खून केला आहे याबद्दल कोणताही क्लू नसताना, कोणताही सुगावा नसताना कळवा पोलीस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार, त्याचप्रमाणे गुन्हे शाखा घटक 1 आणि मध्यवर्ती शाखा गुन्हे शाखा यांची अशी 3 पथकं आपापल्या परीने कामाला लागली. त्यावेळी तांत्रिक विश्लेषण, त्यानंतर त्या परिसरातील CCTV, गोपनीय माहिती ह्या आधारे कळवा पोलीस स्टेशनचे API संतोष पिंपळे यांनी एक साधारणतः आरोपितांचा माग काढला आणि आरोपितांची ओळख पटवली. त्यानंतर कळालं की हे आरोपी एक 15 दिवसापूर्वी ही महिला ज्या ठिकाणी होती त्याच्या बाजूला पुढं त्या झोपडपट्टीमध्ये राहायला आले होते आणि त्यांनी हे बिहारचे रहिवासी असून त्यांनी इथं गुन्हा करण्याच्या उद्देशानेच आले होते आणि त्यामुळं त्यांनी तिथं कुठलाही आपला पुरावा, आधार कार्ड किंवा रेशन कार्ड असं कुठलाही मागमूस न ठेवता त्या ठिकाणी राहिले आणि हा खून करून निघून गेले होते. तात्काळ ही जी 3 पथकं होती आमची, गुन्हे शाखेचे पथक, गुन्हे शाखा घटक 1चे PSI सूर्यवंशी, PSI घुगे, त्यानंतर मध्यवर्ती युनिटचे PSI दीपक पाटील असे 3 पथकं त्या ठिकाणी रवाना झाली होती. 3 ठिकाणी खगडिया, बिहार राज्य या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावले आणि त्या ठिकाणाहून 2 आरोपी आणि 1 विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलं. या ठिकाणी चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला आणि त्यांच्या तपासामध्ये त्यांनी गुन्हा करण्याच्या उद्देशाने घरामध्ये ठेवलेला एक देशी बनावटीचा कट्टा मिळून आला आणि 3 काडतुसे मिळून आलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी हा गुन्हा केला त्यावेळी त्या महिलेच्या अंगावरील कानातले आणि गळ्यातले दागिने घेऊन ते विकले होते आणि त्याचे ते 22,000 रुपये त्यांच्या अकाउंटला जमा झाले होते. ते पोलिसांनी आम्ही ते अकाउंट फ्रीज केलेलं आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय, अंमली पदार्थ विरोधी पथक आणि मानस केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी 26 जून रोजी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबविण्यात आले आहे. शासकीय विश्रामगृह येथून सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांनी हिरवा झेंडा फडकावून या जनजागृती रॅलीची सुरुवात केली. तसेच ही रॅली कोटनाका मार्केट परिसरातून तलावपाळी येथून सेंट जॉन शाळेच्या प्रांगणात या रॅलीचा समारोप संपन्न झाला. यावेळी सेंट जॉन शाळेतील व सेंट NKT कॉलेजचे मधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या मुलांनी हम सबका एक ही नारा, नशा मुक्त हो देश हमारा असा नारा देत नागरिकांमध्ये अंमली पदार्थासंदर्भात जनजागृती केली. सध्या प्रामुख्याने युवा पिढी ही अंमली पदार्थांच्या विळख्यात लवकर सापडत आहे. या युवा पिढीला अंमली पदार्थापासून प्रवृत्त करण्यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या संकल्पनेतून ही अंमली पदार्थ विरोधी रॅली काढण्यात आली होती. या अभियानामार्फत नागरिकांना अंमली पदार्थामुळे होणाऱ्या दुष्परिणाम संदर्भात जनजागृती करण्यात आली. या जनजागृतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवा पिढीला त्यापासून कसे प्रवृत्त करता येईल यासाठी हा प्रयत्न असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांनी सांगितले. आज आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन आहे. प्रामुख्याने युवा पिढी या अंमली पदार्थाच्या विळख्यामध्ये लवकर सापडते. तर युवा पिढीला अंमली पदार्थांपासून परावृत्त करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुमरे यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून ही अंमली पदार्थ विरोधी रॅली आम्ही काढलेली आहे. यामुळे मुलांमध्ये, युवकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ संबंधी, त्यांच्या दुष्परिणाम संबंधी
जागरूकता निर्माण होऊन जास्तीत जास्त युवा पिढीला याच्यापासून कसं परावृत्त करण्यात येईल यासंबंधी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे। तर मुलांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। धन्यवाद।